नमस्कार मंडळी, मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, घराची साफसफाई तर सर्वांची झालीच असेल। आता सणासुदीचे दिवस चालू होणार आहेत, म्हटलं आपण स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यायला हवं ना। तर मंडळी, म्हणूनच मी आपल्या सर्वांसाठी एक ब्युटी टिप्स घेऊन आलेले आहे, जे आपल्या चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर असतात ते घरच्या घरी कसे गायब करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर आपण रेझरने हे केस काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघतात लगेच, पण 2-3 दिवसानंतर खूप जास्त केस येतात। त्यामुळे तसं काही करायचं नाही आणि बाहेरचे जे काही आपण केमिकलचे प्रोडक्ट्स वापरतो ते देखील मी इथे वापरणार नाही। चला तर मग आपण फेस पॅक तयार करून घेऊया। तर मी ते सर्वात पहिल्यांदा एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 3-4 चमचे दूध घेतलेलं आहे। दूध आपलं साधं घ्यायचं आहे, घरी क्रीम वगैरे जास्त लागत नाही त्याला। एक नॉर्मली आपण जे दूध वापरतो तेच दूध घ्यायचं आहे, कुठलंही असलं तरी चालेल, गाईचं किंवा म्हशीचं। त्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून साखर घालणार आहे। हे पहा, 2 ते 3 चमचे मी मिल्क घेतलेलं आहे, त्यामध्ये एक छोटा चमचा भरून साखर घातलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा हळदी पावडर घातलेली आहे। हे थोडंसं उकळू द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कॉफी पावडर। तर बघू शकता तुम्ही, मी इथे कॉफी घेतलेली आहे एक अर्धा छोटा चमचा भरून। कुठल्याही ब्रँडची कॉफी घेतली तुम्ही तरी देखील चालेल, बघू शकता। त्यानंतर एक छोटा चमचा भरून आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे, जे खोबरेल तेल आपण वापरतो केसासाठी तेच घ्यायचं आहे। मी इथे कोकोनट ऑइल घेत आहे एक छोटा चमचा भरून। हे पहा, यामधले कुठलेही जिन्नस आपण बाजारातून विकत आणण्याची गरज पडत नाही, जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात नेहमी तेच आपण इथे यूज केलेले आहेत। आणि यापासून तुमच्या स्किनला अजिबात कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही आहेत, फायदाच होईल। झाला तर फायदाच होणार आहे, नुकसान अजिबात होणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ वापरलेले आहे, जे पीठ आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो ते गव्हाचे पीठ मी इथे वापरलेलं आहे। तर हे माझ्याकडून थोडंसं जास्त घट्ट झालं, त्यामुळे मी पुन्हा 1 चमचा भरून दूध यामध्ये टाकणार आहे। जर तुमच्याकडनं पातळ झालं तर तुम्ही थोडंसं पीठ आणखी ॲड करू शकता, आणि जर जास्त घट्ट झालं तर थोडंसं दूध टाकायचं आहे। आता मी यामध्ये पुन्हा 1 चमचा दूध टाकलं होतं, त्यामुळे पुन्हा 1-2 ड्रॉप्स ऑइल पण टाकणार आहे। हे छान गरम करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा, आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही आहे। कोमट असतानाच आपलं हे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही आणि जास्त गरमही लावायचं नाही। जेवढं आपण सहन करू शकतो तितपत आपल्याला हे चेहऱ्यावरती लावायचं आहे। तर मी चेहऱ्यावरती लावण्या अगोदर हे हातावरती लावणार आहे, बघू शकता, कारण हे थोडंसं गरम आहे। डायरेक्ट चेहऱ्यावरती लावणार नाही, थोडंसं हातावरती ट्राय करून पाहते पहिलं। तर बघू शकता, ज्या साईडने आपले केस आहेत त्याच साईडने हे लावायचं आहे। तर आपण यामध्ये हळदी पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एकदम छान ग्लो येतो। आणि काय, कॉफी घातल्यामुळे किंवा आपण जे गव्हाचं पीठ घातले त्यामुळे आपल्या चेहऱ्याची जी काही डेड स्किन आहे ती पूर्णपणे निघून जाते। आणि थोडीशी आपण अर्धा चमचा भरून यामध्ये साखर पण घातलेली आहे। साखर घातल्यामुळे काय होते, हे जे मिश्रण आहे, हा जो फेस पॅक आहे तो आपल्या चेहऱ्याला छान चिटकतो, आणि जेव्हा आपण हे सुकल्यानंतर काढतो तेव्हा हे आपले जे हेअर असतात ते निघण्यास मदत होते। जर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त हेअर असतील तर तुम्ही एक महिनाभर तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा हे ट्राय करायचं आहे। 1 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। पहिल्याच प्रयत्नामध्ये सर्व हेअर निघणार नाही आहेत, पण तुम्ही थोडंसं लावत राहिले, आठवड्यातून 2 वेळा करायचं आहे 1 महिनाभर, तर तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल आणि यापासून कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता, मी पहिल्यांदा हातावरती ट्राय केलं आहे, त्यानंतर हे चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे। बघू शकता, आपण बाजारामध्ये जे हेअर रिमूव्हर क्रीम भेटतात किंवा जे रेझर भेटतं ते सहजासहजी आपण वापरू शकतो, त्याने लगेच आपल्याला इफेक्ट पण जाणवतो, पण त्याने लगेच 2-3 दिवसानंतर आपण जर रेझरनी केस काढले तर 2-3 दिवसानंतर लगेच ते केस दिसायला लागतात आणि जास्त रट केस येतात, जास्त जाड केस येतात। त्यामुळे ते सारखं करावंच लागतं। पण हा उपाय जर तुम्ही केला तर हे आठवड्यातनं फक्त आपल्याला 2 वेळा करायचं आहे 1 महिनाभर, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल। आणि नंतर जेव्हा तुमचे पूर्ण चेहऱ्यावरचे केस कमी होतील तेव्हा तुम्ही हे 2-3 महिन्यातनं जरी केलं एकदा तरी देखील फायदा होईल। सारखं करण्याची अजिबात गरज पडणार नाही आहे, आणि आपण यामध्ये कुठलेही केमिकल वगैरे वापरलेलं नाही आहे, त्यामुळे चेहऱ्याला अजिबात नुकसान होणार नाही आहे आपल्या। तर बघू शकता, हे मी पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेलं आहे। जास्त गरम असताना लावायचं नाही आणि जास्त थंड देखील होऊ द्यायचं नाही आपल्याला। हे अशा पद्धतीने मी पूर्ण चेहऱ्याला हे लावून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। लावताना फक्त थोडीशी जाड लेअर लावायची आहे, एकदम पातळ लावायचं नाही। तुम्ही जेवढी जाड लेअर लावताल तेवढं ते काढताना आपले हेअर्स निघतील जास्त।
तर बघू शकता मंडळी, मी ते पूर्ण फेसला हे फेस पॅक लावून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं सुकण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनटं लागू शकतात, कधी 15 मिनटं पण लागू शकतात. आता तुम्ही किती जाड लेअर लावली त्यावरती डिपेंड आहे. पाहू शकता तुम्ही. केसांच्या अपोजिट साईडने आपल्याला हे लावायचं नाही. केसांची लेंथ ज्या साईडला आहे तसंच लावायची आहे आणि काढताना मात्र आपल्याला हे अपोजिट साईडने काढायचं आहे. चेहऱ्यावरती मंडळी अजिबात कधीच वॅक्स करायचं नाही, कारण वॅक्स केल्यानंतर आपली स्किन नंतर काळी पडते. आणि आपण जो हा फेस पॅक बनवलेला आहे हा एकदम घरगुती साहित्यामधून बनवलेला आहे. यापासून कुठलंही नुकसान होणार नाही आहे. आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येईल, चेहरा छान असा मॉइश्चर होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरती जे अनवॉन्टेड हेअर्स आहेत ते निघण्यास मदत होईल. तर तुम्ही बघू शकता मंडळी. आता माझा चेहरा पूर्ण सुकलेला आहे, तर आपण हे रिमूव्ह कसं करायचं ते बघूया. तर मी ते एक ॲप्रॉन होतं माझ्याकडे, मी ते लावून घेतलेलं आहे. कारण आपण जेव्हा हे काढणार आहोत ते कपड्यावरती पडेल खाली आणि सगळे कपडे खराब होतील, त्यामुळे मी हे लावून घेते. तुमच्याकडे जर ॲप्रॉन नसेल तर तुम्ही साधा एखादा टॉवेल वगैरे जरी घेतला कपड्यावरती तरी देखील चालेल. असं नॅपकिन लावून घ्यायचं आहे. तर मी ते कोरडं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, जे सुकं पीठ असतं साधं ते पीठ घेतलेलं आहे. त्या पिठाने आपल्याला हे छान असं चोळून घ्यायचं आहे पूर्ण हाताने. जास्तही चोळण्याची गरज पडत नाही आपल्याला. जास्त जर चोळलं तर आपल्या चेहऱ्याला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एकदम नॉर्मली आपलं गव्हाचं कोरडं पीठ घेऊन हे छान हाताने मसाज करून हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर मंडळी, हा फेस पॅक तुम्ही लहान मुलांसाठी पण यूज करू शकता. म्हणजे एकदम जन्मलेलं जे बाळ असतं त्याच्या चेहऱ्यावरती खूप ग्रोथ असते, त्यामुळे ते आपण काढण्यासाठी काही बघा लहान मुलांना. मला आठवते माझी आजी जेव्हा मी लहान असायचे तेव्हा आम्हाला तुरीची डाळीचं पीठ लावायचे, तर त्याने पण फायदा होतो. आणि तुम्ही हे जरी फेस पॅक तुम्ही मुलांसाठी वापरला तरी देखील याचा खूप फायदा होईल आणि याच्यापासून त्यांना देखील कुठलंही नुकसान होणार नाही आहे, कारण आपण यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे वापरलेलं नाही आहे. तर बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने मी इथे पूर्ण हे फेस पॅक रिमूव्ह करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इथे आपला चेहरा एकदम असं क्लीन झाल्यासारखा दिसतोय. मी अजून हे फेसवॉश पण केलेलं नाही तरी देखील चेहरा पूर्ण क्लीन झाल्यासारखा दिसतोय. चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ती पूर्ण निघून गेलेली आहे. तुम्हाला फक्त सुरुवातीला आठवड्यातून 2 वेळा हे करायचं आहे. नंतर महिन्यातनं एकदा जरी केलं तरी देखील फायदा होईल. तर मी ते फेस वॉश करून घेतलेलं आहे. कुठलंही फेस वॉश वगैरे वापरलेलं नाही, फक्त पाण्याने मी फेस छान वॉश करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती छान अशी चमक आलेली आहे आणि चेहऱ्यावरचे जे काही हेअर आहेत ते देखील कमी दिसायला लागलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. थँक्यू.